नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या पार्टमध्ये आपण आयसिंग वगैरे बघितली की हँगिंग ड्रेस केकची. सो आजच्या पार्टमध्ये फॉन्डंट वर्क मी तुम्हाला दाखवणार आहे, ते कशा पद्धतीने केलं वगैरे सर्व. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. सो माझ्याकडे ऑलरेडी कलर मिक्स केलेला फॉन्डंट होता, त्याला मी व्यवस्थित असं स्मूथ करून घेतला आणि बेलून घेतला हलक्या हाताने आणि बॉडीचा जो पार्ट असतो त्या शेपमध्ये मी कट करण्याचा प्रयत्न केला फॉन्डंटला. तर अशा पद्धतीने मी खूप हलक्या हाताने कट करून घेतलं आणि त्याला व्यवस्थित थोडंसं करण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडं वाकडंच झालं. पण तरी मी नंतर ते खूप हलक्या हाताने छान असं व्यवस्थित कट करून घेतलं. त्यानंतर नोझलच्या साहाय्याने जो आपला नेक असतो तो आकार मी कट करून घेतला आणि नोझलचा जो फ्रंट साईडचा जो पार्ट असतो डिझाईनचा त्याच्या साहाय्याने मी त्या कट केलेल्या बॉडीवरती डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आणि ते खूप छान वाटत होतं. मला हे हॅक खूप आवडलं, सुचलं मला ते ऐनवेळी, ते महत्त्वाचं. सो अशा पद्धतीने मी ते हँगर जे मी रेडी केलेले आहेत वायरने त्याला लेस लावून चिटकवून घेतलं आणि ते व्यवस्थित असं कट करून घेतलं. थोडंसं हाईटला जास्त झालं होतं म्हणून खालून मी परत कट केलं आणि अशाच पद्धतीने मी पर्पल आणि पिंक असे दोन्हीही ड्रेसचे जे बॉडी असतात वरचे ते कट करून घेतले. सेम प्रोसेस नोझलच्या साहाय्याने नेक कट केला आणि ते चिपकत होतं सारखं. मग परत मी इथे नोझलचा जो बॅक साईडचा जो पार्ट असतो त्याच्या साहाय्याने मी डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला. हे पण डिझाईन सिंपल आणि सोबर मस्त दिसत होतं, मला खूप आवडलं आणि क्लायंटला पण खूप आवडलं. अशा पद्धतीने मी तिन्ही बॉडी मी रेडी करून घेतला. तुम्हाला केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी पिंक कलरच्या फ्रॉकला अबोली कलरचा वरचा बॉडीचा पार्ट लावण्याचा प्रयत्न केला, कारण मला थोडंसं डार्क असं कॉम्बिनेशन हवं होतं. मग रेड तर परफेक्ट नव्हता माझ्याकडे म्हणून मी अबोली कलरचा ट्राय केला आणि ते खूप छान दिसत पण होतं. तर अशा पद्धतीने मी सेम प्रोसेसने बॉडी पार्ट कट करून घेतला आणि त्याला परत नोझलच्या साहाय्याने डिझाईन केली. त्या हँगरला हँग करून मी स्टँडला लावलं आणि ते लुक असा दिसला की हँगरला 3 फ्रॉक असे लटकवलेत वगैरे. ते खूप सुंदर दिसत होतं, युनिक असं नवीन ट्रेंडिंग डिझाईन होतं. तुम्हाला अशा पद्धतीचा जर केक हवे असतील तर मला कमेंट करा. परभणीमध्ये अवेलेबल आहे. तो कसा वाटला हा केक हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन युनिक केक रेसिपीमध्ये. सो बाय बाय.